श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमन महागणाधिपतये नमः। लक्ष्मी नारायणाभ्यं नमः। उमामेश्वराभ्यं नमः। शुचिपुरंदराभ्यं नमः। माता पितृगणकमलेभ्यो नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता भक्तां श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते हो, आपण श्रवण करतात दिव्य श्री गरुड पुराण कथासार। आत्तापर्यंत आपण जवळजवळ 13 अध्यायांपर्यंतचा कथाभाग बघितलेला आहे। मग 13व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं बरं? सपिंड श्राद्ध केल्याशिवाय सुतक जात नाही, बरोबर? हे बघितलं होतं ना, सपिंडीचं महत्त्व काय असतं, सपिंडीकरण केल्याशिवाय सुतकाची निवृत्ती होत नाही। त्याच्यानंतर आपण गया श्राद्धाचं महात्म्य आदी गोष्टी बघितल्या होत्या। या ठिकाणी 14व्या अध्यायाची सुरुवात होताना श्रीमान नारायणांना गरुडजी विचारत आहेत की प्रभू, हे मनुष्य जन्माला येतात, या संसारामध्ये एवढे दुःख भोगतात, पुन्हा मृत्यूला प्राप्त होतात। मृत्यूच्या पश्चात यमाच्या मार्गावरती 86,000 योजनांचं अंतर चालतात। तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिक्षा दिल्या जातात आणि नंतर धर्मराज सांगतात की यांना कुंभीपाक नरकामध्ये 2 वर्ष ठेवा, अंधतामिश्र नरकामध्ये 5 वर्ष ठेवा। तसे नरकामध्ये पण शिक्षा भोगतात म्हणे। बरं, नरकामध्ये शिक्षा भोगून झाल्यानंतर पण यांच्या कर्मांचा क्षय होत नाही म्हणे। यांना पशुच्या रूपाने, पक्ष्यांच्या रूपाने अनेक जन्म घेऊन त्या कर्माचा क्षय करावा लागतो म्हणे। एवढं सगळं असून सुद्धा हा मनुष्य या संसाराबद्दल विरक्त न होता आणि भगवत भक्तीच्या मार्गामध्ये प्रवेश न करता त्या संसाराच्या चक्रातच तो गुरफटून राहतो आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकलेला राहतो। म्हणजे काय होतं माहिती का? पुरेना जनी लोभरे शोभत्या ते, मनोनी कुडी मागुता जन्म घेते। पुरेनाचे लोभरे शोभत्या ते, की जीवनपर्यंत त्याचा लोभ आणि त्याचा शोभ संपत नाही आणि त्याच्याचमुळे ज्या इच्छा अपूर्ण राहून त्याच्या इच्छांच्या पूर्तीसाठी तो पुन्हा जन्माला येत असतो। देहाची तिजोरी आणि भक्तीचाच ठेवा, ही देहरूपी तिजोरी भगवंताने भक्तीचा ठेवा जमा करण्यासाठी आपल्याला दिलेली आहे। पण मनुष्य जीवन काळामध्ये भगवंताची भक्ती करत नाही। तुलसीदासजी म्हणतात, एक घडी की आधी घडी, आधी की पुण्याद, तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध। देवाने आपल्याला 24 तास दिलेत ना, एवढे सुंदर नेत्र दिले, मग त्या नेत्रांनी देवाचं दर्शन आपण केलं पाहिजे। एवढे सुंदर कर्ण दिले तर शांतचित्ताने भगवंताची कथा आपण थोडा वेळ श्रवण केली पाहिजे। हे हात दिलेले ते भगवंताजवळ जोडले गेले पाहिजे, मस्तक भगवंताच्या चरणावरती ठेवलं गेलं पाहिजे। 1 लोटा जल भोलेनाथांच्या मंदिरामध्ये रोज आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे। म्हणजे काय, 1 तास तरी देवाची भक्ती मनुष्याकडनं झाली पाहिजे। पण तेवढी 1 तास भक्तीसुद्धा मनुष्याकडनं होत नाही। तुलसीदासजी म्हटले, 1 तास नको तर अर्धा तास तरी भक्ती करा, अर्धा तास नाही तर अर्ध्याचे अर्धे, कमीत कमी 5-7 मिनिटं तरी देवाला द्या। पण मनुष्याकडनं तेवढं सुद्धा होत नाही। शेवटी माऊली म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिली। पण मनुष्याकडनं प्रामाणिक 1 क्षण सुद्धा भगवंताला दिला जात नाही या प्रपंचाच्या व्यापामध्ये आणि परिणाम पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं। याच ठिकाणी गरुडजी विचारत आहेत श्रीमन नारायणांना, प्रभू, जे पाप करणारी लोक असतात त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला मागच्या 2-3 अध्यायामध्ये सांगितलेलंच आहे। वैतरणा नदी वगैरे आदी सगळ्या गोष्टींचं वर्णन आपण बघितलेलंच आहे, तुझे सांगितलेलंच आहे म्हणे। तर मला तुम्ही सांगा म्हणे प्रभू, जे मनुष्य खूप सारं पुण्य करतात, नीतीने जीवन जगतात, चांगलं जीवन जगतात,
दुसऱ्यासाठी आपल्या आयुचा व्यय करतात, दुसऱ्यासाठी आपलं जीवन खर्च करतात, भगवंताची भक्ती करतात, सत्पात्री असतात, अशा लोकांचं पुढे काय होतं? पापी लोक तर नरकात जातात, पण पुण्यात्मा लोकांचं पुढे काय होतं असा प्रश्न गरुडजींनी श्रीमन्नारायणांना विचारला. त्यावेळेस गरुडजींना श्रीमन्नारायण खूप सुंदर वर्णन सांगताय की गरुडा, यमराज जे आहेत ना ते सगळ्याच लोकांसाठी भयंकर नाही आहेत, भीतीदायक नाही आहे, क्लेशदायक नाही आहे, कष्टदायक नाही आहे, दुःखदायक नाही आहे. जे पाप करतात, जे पापाचं आचरण करतात त्यांच्यासाठी धर्मराज हे दुःखदायक, कष्टदायक, क्लेशदायक, तापदायक, यातनादायक, पीडादायक आहेत. पण जे भगवंताची भक्ती करतात, चांगलं जीवन जगतात, नीतीने वागतात, परोपकार करतात, दान करतात, धर्म करतात, पुण्य करतात आणि सत्कर्म करतात, अशा लोकांसाठी मात्र हेच यमराज दुसरे महाविष्णू म्हणजे धर्मराज आहेत. मग धर्मराजांचं स्वरूप कसं आहे? तर अत्यंत दैदिप्यमान आहेत, चतुर्बाहू आहेत. आणि भगवान विष्णूंचं स्वरूप ज्याप्रमाणे आहे, वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टात, पूर्णेंदुबिंदु सुंदर मुखाधर बिंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जामी. अरे दुसरे श्रीकृष्णच आहेत, हे धर्मराज दुसरे श्रीकृष्णच आहेत. ते मात्र या पुण्यात्मा जीवांना तिथे कुठल्याही प्रकारची भीती नसते. जेव्हा पापी लोक त्या धर्मराजांच्या नगरामध्ये जातात ना, तेव्हा त्या पापांची गणना करून त्या धर्मराजांना क्रोध येतो आणि धर्मराजच मग यमराजाचं रूप धारण करतात. आपण म्हणतो ना, चिडल्यावरती गुरुजी चेहरा बदलून जातो, तसं त्यांना क्रोध आला की त्यांचे हावभाव, त्यांचा चेहरा, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं सगळं बदलून जातं. आणि जेव्हा पुण्यपुरुष त्या ठिकाणी जातो तेव्हा यमराज अत्यंत प्रसन्न असतात. तेव्हा गरुडाने विचारलं की त्या यमराजांच्या जवळ अगदी जवळचे लोक कोण कोण आहे, त्यांच्याजवळ कोण कोण त्यांची सेवा करतं, कोण कोण तिथे आहे, त्या यमराजांचं नगर कसं आहे, यमराजांचं नगर कुठे आहे. त्यावेळेस गरुडजी म्हणताय की प्रभू, मी यमराजांच्या दैदिप्यमान सभेबद्दल ऐकलेलं आहे की जी सभा खूप रमणीय आहे, जी सभा धर्मपरायण आहे. या सभेत कधीच पक्षपात होत नाही, मतभेद होत नाही. मूर्ख असो वा विद्वान, ज्ञानी असो वा अज्ञानी, गरीब असो वा श्रीमंत, बलवान असो वा निर्बल, पण न्याय मात्र त्या धर्ममार्गांच्या सभेमध्ये समान होतो. असं त्या सभेबद्दल मी खूप सारं ऐकलंय प्रभू. तर मला तुम्ही त्याबद्दल माझं शंका समाधान करा आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्या. असं कोणी विचारलं? गरुडजींनी. कोणाला विचारलं? श्रीमन्नारायणांना विचारलं. बघा, गरुड पुराण जे आहे याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये गरुडजी जे भगवंताचं वाहन आहे, त्या गरुडाचा आणि भगवान विष्णूंचा काय आहे? संवाद आहे. मग काकभुशुंडीजी आणि गरुडजी यांचा पण काय संवाद आहे. तुलसीदासांचा आणि गरुडजींचा सुद्धा काय आहे? संवाद. त्याच्यानंतर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा सुद्धा काय आहे? संवाद. तर अशा प्रकारचे अनेक संवाद गरुड पुराणामध्ये आलेले असतात. तसं संदर्भासह जसा संवाद आला तसं तुम्हाला मी निरूपण करत राहील. तर आपण श्रोतेव श्रवण करणार दिव्य श्री गरुड पुराण. आणि गरुडजींनी जे प्रश्न विचारले 14व्या अध्याय संबंधित, त्या प्रश्नांचे उत्तर देताना श्रीमन नारायण सांगतायत की हे गरुडा, नैऋत्य दिशेला वैवस्वत नावाचं यमाचं नगर आहे. कुठल्या दिशेला आहे? तर दक्षिण दिशेकडे नैऋत्य कोपरा जो आहे त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वैवस्वत नावाचं यमाचं नगर आहे. हे नगर कसं आहे बरं? तर हे नगर चौकोनी आहे. आकाराला कसं आहे नगर? पूर्ण चौकोनी आहे. या नगराच्या आजूबाजूची तटबंदी पूर्ण लोखंडाच्या मोठ्या मोठ्या भिंतींनी हे नगर सुरक्षित आहे. देव, दानव किंवा असुर कोणी त्याचे भेदन करू शकत नाही. या नगराला 4 मोठे मोठे द्वार आहेत, 8 द्वारपाल आहे, त्यांचं धर्मध्वज असं नाव आहे. आणि हे नगर जे आहे 1000 योजन लांब आहे. खूप मोठा विस्तार असलेलं हे नगर आहे आणि देव आणि दानवांसाठी सुद्धा ते अभेद्य आहे. या नगरामध्ये चित्रगुप्तासाठी 25 योजन लांब, 10 योजन उंच असं सुंदर भवन आहे. या चित्रगुप्ताच्या भवनामध्ये नाना प्रकारचे चित्र रेखाटन केलेले आहेत. म्हणून त्या चित्रगुप्ताच्या भवनाला काय म्हणतात? चित्रगुप्ताचं भवन. अत्यंत रमणीय असे चित्र आहेत. अजून
त्या ठिकाणी शिल्प कोरलेले आहेत, काही ठिकाणी सोनं वापरलं गेलेलं आहे, काही ठिकाणी रत्न आहेत. त्या भवनाच्या ज्या पायऱ्या आहेत ना श्रोते हो, त्या पायऱ्या स्फटिकांच्या रत्नांपासून बनलेल्या आहेत. असं हे दैदिप्यमान भवन आहे. आणि श्रोते हो, या यमराजांच्या नगराला जो मनुष्य प्राप्त करतो तो कधीच वृद्ध होत नाही, त्याच्या आयुची वृद्धी होत नाही, तो वृद्ध होत नाही. भूक, तहान, भय, शोक, मनस्ताप यांपासून ते खूप लांब राहतात. म्हणजे त्यांना आपल्यासारखी भूक लागत नाही, तहान लागत नाही, कुठल्या गोष्टीचं दुःख नाही किंवा काही नाही. असं ते खूप सुंदर असं नगर आहे. आणि धर्मराज आणि हे जे चित्रगुप्त आहे त्यांचं भवन खूप सुशोभित आहे. या भवनाला 100 रस्त्यांनी म्हणजे शेकडो रस्त्यांनी सुशोभित केलेलं आहे. प्रत्येक रस्ता धर्मराजांच्या भवनापासूनच पुढे मागे जात असतो. त्या ठिकाणी बाग बगीचे आहेत, फुलझाडं आहेत, वन आहेत, उद्यान आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष त्या ठिकाणी आहेत. आणि श्रोते हो, या चित्रगुप्ताच्या भवनापासून 20 योजन पुढे गेले की 200 योजन रुंद, 200 योजन लांब आणि 125 योजनापर्यंत उंच असं दैदिप्यमान यमराजांचं भवन आहे. याच यमराजांच्या भवनामध्ये सुंदर अशी एक सभा बनवली गेलेली आहे, जी अतिशय धर्मपरायण सभा आहे. इथे कुठल्याच प्रकारचा पक्षपात होत नाही. आणि त्या सभेमध्ये एक मोठं सिंहासन आहे, सोन्याचं सिंहासन आहे. नाना प्रकारच्या रत्नांनी, अलंकारांनी, शिल्प कलाकृतींनी ते सजलेलं असं सिंहासन आहे. त्या सिंहासनावरती धर्मराज बसत असतात आणि सत्पुरुषांच्या मस्तकावर छत्र ज्याप्रमाणे सुशोभित होतं त्याचप्रमाणे धर्माचं पालन करणाऱ्या आमच्या धर्मराजांच्या मस्तकावरती सुंदर असं छत्र सुशोभित होत असतं. श्रोते हो, या धर्मराजाच्या सभेला विश्वकर्मा जे आहेत त्यांनी खूप लक्षपूर्वक, काळजीपूर्वक बनवलेलं आहे. त्या ठिकाणी काल, मृत्यू, पाश, यम, धर्मराज असे अनेक जे देवता आहेत, बलवान देवता आहेत, ते बलवान देवता यमराजांना चौरीने वारा घालण्याचं काम करतात. अप्सरा नृत्य करतात, गंधर्व गायन करतात, यक्ष त्यांची सेवा करतात. असे आमचे धर्मराज श्रोते आहेत. धर्मराजाच्या पुराला, या सभेला जर मनुष्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकडे एक मार्ग आहे. तो म्हणजे काय बरं? पाप की पुण्य? पुण्य. जो मनुष्य पुण्य करतो तो धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतो. आणि पापी मनुष्य धर्मराजांच्या सभेला लांबून पाहू सुद्धा शकत नाही. अशी दैदिप्यमान सभा आहे. म्हणून मनुष्याने पुण्याचा संचय केला पाहिजे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. या देहाच्या तिजोरीमध्ये भक्तीचा ठेवा मनुष्याने जमवून ठेवला पाहिजे. कारण अंती सोबत फक्त आपण केलेली भगवंताची भक्तीच आपल्या सोबत येत असते. बाकी कुठली गोष्ट इथून घेऊन जाण्याची परवानगी नाही आहे. म्हणून या देहाच्या तिजोरीमध्ये भगवंताच्या भक्तीचा ठेवा मनुष्याने ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला सुख देणाऱ्या यमपुराची प्राप्ती होईल. विचार करा ना, नुसती मनामध्ये इच्छा निर्माण झाली किंवा आता गुलाबजाम खायचे की काही कष्ट करण्याची गरज नाही, काही हाय उपास करण्याची गरज नाही. गुलाबजाम म्हटलं की लगेच भांडं समोर, खा, तुम्हाला गुलाबजाम खायचे तर का. कल्पवृक्ष, मनात जी इच्छा निर्माण झाली त्वरित पूर्ण करणारे वृक्ष त्या ठिकाणी आहेत. इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनू त्या ठिकाणी आहेत. अरे इतकं सुंदर आहे यमपूर की त्याचं वर्णन काय शब्दात सांगायचं. अनेक प्रकारचे बाग बगीचे, फुलझाडे, वन, उद्यान असं त्या ठिकाणी आहे. आणि श्रोते हो, याला प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोणता? पुण्य मार्ग. पुण्याचा मार्ग आहे. धर्मराजपुराच्या 4 मार्गांचे वर्णन. तर या धर्मराजपुराला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत. एकूण मार्ग किती? धर्मराजपुराला 4 मार्ग आहे. त्यातला दक्षिणेचा मार्ग यमपुरापर्यंत जात नाही, तो बहुभीतीपुरापर्यंत जातो. बहुभीतीपुरापासून मग नरक लोकाला सुरुवात होऊन जाते आणि तिथून भरपूरसं अंतर 247 योजन पुढे यमाचं यमपूर आहे. तिथपर्यंत पापी लोकांना घेऊन जात नाही. तिथे भक्त धर्मात्मा आणि पुण्यात्माच लोक जातात. आणि यमाच्या त्या सभेपर्यंत, त्या यमलोकापर्यंत 3 मार्ग जातात. मग कोणते कोणते ते 3 मार्ग आहे बरं? तर पूर्वेचा मार्ग आहे, पश्चिमेचा मार्ग आहे आणि उत्तर दिशेचा मार्ग आहे. या 3 मार्गांनी
पुण्यात्मा पुरुष धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतात. मग पूर्वेचा मार्ग कसा आहे ते आपण अगोदर बघून घेऊ. मग पूर्वेचा मार्ग कसा आहे, तो पारिजाताच्या वृक्षांनी आच्छादित आहे. संपूर्ण मार्गावर जागोजागी डाव्या बाजूला उजव्या बाजूला योग्य त्या अंतरावरती सुंदर सुंदर पारिजातकाचे वृक्ष आहेत आणि त्या सावलीमध्ये तो पुण्यपुरुष मार्गक्रमण करत राहतो. त्या ठिकाणी हंस आहे, सारस आहे, चक्रवाक आहे, ऐरावत आहे, हत्ती आहेत आणि अंबारी आहेत आणि पालख्या सुद्धा आहे. चालून चालून थकलं की आपण पुण्यपुरुष त्या पालखीमध्ये बसतात. यमाचे दूत खांद्यावर एक जण मागून एक जण पुढून ती पालखी धरतो आणि त्यांना घेऊन जातो. एवढा पुण्याचा प्रताप मनुष्याचा असतो. म्हणून मनुष्याने पुण्य कमवायला पाहिजे. श्रोते, या रस्त्यावर सुद्धा अमृतमय जलाने युक्त सरोवर आहे, जे अतिशय सुगंधित पाण्याने युक्त आहे. त्याच्या जलाचं पान केल्यानंतर मनुष्याला अमृत पिल्यासारखी तृप्ती त्या ठिकाणी प्राप्त होत असते. या रस्त्यांवर पण जागोजागी बाग बगीचे आहेत, फुलझाडे आहेत, तलाव आहेत, झरणे आहेत, धबधबे आहेत. अतिशय रमणीय असा हा मार्ग आहे. श्रोते हो, कुठल्याच गोष्टीची कमतरता या मार्गात सुद्धा मनुष्याला भासत नाही. मग या मार्गाने कोण जातं बरं, तर या मार्गाने जातं राजश्री, अप्सरा, गंधर्व, महर्षी, देवर्षी, देवतांची आराधना करणारे, घरात नित्य देवपूजा करणारे, अन्नाचे पाण्याचे दान करणारे, सत्यवादी, धर्मपरायण असे लोक जे असं दान धर्म करून सत्कर्म करून पुण्य अर्जन करतात, ते या सुख देणाऱ्या पूर्व मार्गाने जातात. तर श्रोते हो, पूर्व मार्ग आपण बघितला तो कसा आहे आणि त्याच्या पूर्व मार्गाने कोण कोण जातं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो उत्तर दिशेचा मार्ग. मग उत्तर दिशेच्या मार्गावरती काय विशेष आहे बरं. पूर्वेच्या मार्गावर पारिजातकाचे वृक्ष होते ना, तसे उत्तर मार्ग जो सांगितलेला आहे त्याच्यावरती हरिचंदन नावाचे वृक्ष आहे. त्या हरिचंदनाच्या सुगंधाने संपूर्ण मार्ग सुगंधित असतो. इथे सुद्धा अमृतमय जलाने युक्त असे सुगंधित जलाशय आहेत, बाग बगीचे आहेत, फुलझाडे आहेत, वन उद्यान आहेत, तलाव आहेत, धबधबे आहेत, झरणे आहेत. या ठिकाणी ऐरावत आणि श्वेत गज अश्व ऐरावत नित्य आवागमन करत राहतात. अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोर आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पोपट आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हंस आहेत, सारस आहेत, चक्रवाक आहेत. यांनी हा मार्ग परिपूर्ण आहे. कोकिळा आहेत ज्या मधुर गायन करून आपल्याला आनंद देत असतात. आपल्याकडच्या कोकिळा ऋतू जेव्हा त्यांचा वेळ असतो, आंब्यांचा सीझन वगैरे, त्या काळातच कोकिळेचं गायन ऐकायला येतं, पण तिथल्या कोकिळा मात्र कायमच गायन करणाऱ्या असतात. आणि असं सुंदर तो उत्तर दिशेचा मार्ग आहे. मग त्या उत्तरेच्या मार्गाने कोण कोण जातं बरं, तर उत्तर मार्गाने जे माता पितांची सेवा करतात, जे साधू सासऱ्यांची सेवा करतात, जे गुरूंची सेवा करतात, जे गुरुमंत्राचा नित्य जप करतात, जे सूर्याला अर्घ्य देतात, जे तुलसीला जल देतात, जे तुलसीची पूजा करतात, जे कुलदेवतेची उपासना करतात, व्रत उपवास करतात, जे व्रत करतात उपवास करतात, जे भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या पितरांचं तर्पण करतात आणि आपल्या पितरांचे ऊर्ध्वदेही कर्म श्रद्धेने करतात, जे अभिमान रहित आहे, कुठल्या गोष्टीचा अभिमान बाळगत नाही, असे जे लोक आहेत, हे सगळे पुण्यात्मा पुरुष जे आहेत ते कोणत्या मार्गाने जातात, उत्तर मार्गाने धर्मराजांच्या सभेला ते प्राप्त करतात. आता श्रोतेहो, एक शेवटचा मार्ग राहिला आहे. तो म्हणजे कोणता मार्ग राहिला आहे, आता पश्चिमेचा मार्ग राहिला आहे. पश्चिमेचा मार्ग कसा आहे आपण ते बघून घेऊ. तर पश्चिमेच्या मार्गावरती पुण्यात्मा पुरुषांनी स्वतःचे भवन त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. पण आपले भवन जसे दगडाविटांचे आहे तसे त्यांचे भवन दगडाविटांपासून बनलेले नाही. त्यांचे भवन सोन्यापासून बनलेले आहे. चांदीची त्याच्यावरती डिझाईन कोरली गेलेली आहे. त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कन्ये झाडं वगैरे लावून त्याला सुशोभित केलेलं आहे. जसे की हरिचंदन वगैरे, शालमली वगैरे, अस्सीपत्र वगैरे असे वेगळे वेगळे झाडे जे या भूतलावरती आपल्याला पाहायला देखील मिळत नाही. आणि ते पुण्यात्मा पुरुष आपलं पुण्य वाढण्यासाठी त्या रस्त्यावरनं जाणारे जे पुण्यात्मा पुरुष असतात त्यांना अन्न, पाणी, चहा, जेवण या सगळ्या गोष्टी ते विचारतात आणि त्यांना ते दान करून आपलं पुण्य काय करत असतात, वाढवत असतात. या रस्त्यावर पण अमृतमय जलाने युक्त असे सरोवर आहेत, पेयजल उपलब्ध आहे, बागबगीचे आहेत, फुलझाडे आहेत. या ठिकाणी सुद्धा पालख्यांची व्यवस्था आहे, रथाची व्यवस्था आहे, नरयान आहेत. चालून चालून जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या सुखसुविधांचा त्या ठिकाणी उपभोग घेऊ शकता. पण या सगळ्या गोष्टींसाठी मनुष्याकडे काय पाहिजे, पुण्य असायला पाहिजे. आपण एक भजन ऐकलेलं आहे बघा, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता.
तर त्या भगवंताला बरोबर माहिती असतं की कोणी किती पुण्य जीवनामध्ये कमवलेलं आहे. तर श्रोतेहो, या मार्गाने कोण कोण जातं बरं ते आपल्याला बघायचं आहे ना. आता मार्ग कसा आहे ते सांगितलं, पण मार्गाने कोण कोण जातं ते राहिलं ना आपलं. तर पश्चिम मार्ग चालू आहे ना. हो, पश्चिम मार्ग चालू आहे. उत्तर सांगितला पश्चिम मार्ग. मग पश्चिम मार्गाने कोण कोण जातं? भागवत पुराणाचं, शिवपुराणाचं किंवा गरुड पुराणाचं जे श्रवण करता, जीवनात एकदा तरी भागवत ऐकलं गेलं पाहिजे. नाही भागवत ऐकलं गेलं तर शिवपुराण ऐकलं गेलं पाहिजे. नाही शिवपुराण पूर्ण ऐकलं गेलं तर कमीत कमी मग गरुड पुराण तरी पूर्ण ऐकलं गेलं पाहिजे. कारण भागवतामध्ये आणि गरुड पुराणामध्ये काहीही फरक, दोघंही विष्णू पुराण आहेत. हे पण विष्णू पुराणच आहे, ते पण विष्णू पुराणच आहे. फक्त हे गरुडाने प्रश्न विचारले म्हणून याचं नाव पडलं गरुड पुराण. हा वेगळा भाग तयार झाला. याच्यातल्या गोष्टी आपण भागवतात सांगत नाही, भागवतातल्या गोष्टी याच्यामध्ये येत नाही. पण दोघंही पुराण कोणाचे आहेत? भगवान विष्णूंचे आहेत. म्हणून हे दोघंही पुराण विष्णू पुराण आहेत. म्हणून भागवताचं श्रवण करून जो लाभ मनुष्याला प्राप्त होतो तोच लाभ गरुड पुराणाचं श्रवण करून प्राप्त होतो. शिवपुराण, गरुड पुराण, भागवत पुराण अशा कथांचं, पुराणांचं मनुष्य जो श्रवण करतो तो या पश्चिम मार्गाने जातो. पर भगवंताचे पुराण श्रवण केल्याचा फायदा काय होतो? तर जेव्हा आपण भगवंताच्या कथा कानांच्या माध्यमातून हृदयामध्ये आत्मसात करतो तेव्हा त्या भगवंताच्या कथा आपल्या मनामध्ये भक्तीचा दीपक प्रज्वलित करतात. ज्याच्या मनामध्ये भक्तीचा दीपक प्रज्वलित होतो तो निष्पाप होतो. आणि जो निष्पाप होतो श्रोते हो, तो का धर्मराजांच्या सभेला प्राप्त करणार नाही? तो का सुख देणाऱ्या स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून घेणार नाही? म्हणून हे लोक, जो गीता पाठ करतो, जो वेदांचं शास्त्रांचं अध्ययन करतो, जो गायत्री मंत्राचा जप करतो, जो दरवर्षी एखाद्या देवाच्या निमित्ताने विष्णू, शिव, दुर्गा यांच्या निमित्ताने हवन करतो, कुलदेवतेच्या निमित्ताने हवन करतो, वेदपाठी जे वेद कंठस्थ करतात, जे ज्ञान वैराग्य जपतात, जे ज्ञानशील आहेत, जे वैराग्यशील आहेत आणि विशेष म्हणजे जे परधन, परनिंदा आणि परश्री यांच्यापासून सदैव दूर राहतात. गरुडा जे प्रेमळ आहेत, जे हिंसा कधीच करत नाही, असे निर्मळ जे मनुष्य आहेत गरुडा, ते या पश्चिम मार्गाने यमराजांच्या सभेला प्राप्त करतात. याच ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, निर्मल मन जन सो मोहे पावा, मोहे छल छिद्र कपट न भावा. गरुडा, मला निर्मळ माणसं खूप आवडतात, जे निर्मळ असतात. त्यानंतर श्रोते हो, असे जे लोक आहेत ते धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतात. मी तुम्हाला पूर्व मार्गाचं वर्णन सांगितलं, पूर्व मार्गाने कोण कोण जातं ते सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर मार्ग कसा आहे ते सांगितलं, उत्तर मार्गाने कोण कोण जातं ते सांगितलं, आणि पश्चिम मार्ग कसा आहे आणि पश्चिम मार्गाने कोण कोण जातं इथपर्यंत आपण श्रवण केलं. तर श्रोते हो, ही जी धर्मराजांची सभा आहे, या सभेचे सभासद आहे जे यशस्वी धर्मात्मा पुण्यात्मा राजे आहेत ना, ते या धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. बघा बरं कोण कोण सभासद आहेत. अत्री ऋषींचं नाव कोणी कोणी ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय. अत्री ऋषी म्हणजे दत्तात्रेयांचे वडील. अत्री ऋषी या सभेचे कोण आहेत? मुख्य सभासद आहेत. नंतर वसिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्रांचे गुरु, ते पण सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. नंतर पुलह नावाचे ऋषी आहे, काही ठिकाणी त्यांना पुलस्त ऋषी पण म्हणतात. तर हे सुद्धा धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद. नंतर दक्ष राजा म्हणजे माता पार्वतीचे जे वडील दक्ष प्रजापती होते ना, ते दक्ष राजे सुद्धा या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. नंतर रेतू, अंगिरा, जमदग्नी, तर हे जे ऋषी आहेत मोठे मोठे ते धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद. भृगु, पुलस्त, अगस्त्य हे धर्मराजांच्या सभेचे सभासद आहेत. नंतर नारद मुनी, जे कायम नारायण नारायण जप करतात ना, ते नारद मुनी पण धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद. मनु, दिलीप, सगर, मानधाता, आणि ज्यांनी अनंत काळ तप करून, अनेक वर्ष तप करून भागीरथी म्हणजे गंगा नदीला या भूतलावरती आणलं, असे आमचे भागीरथ महाराज, जे भागीरथ राजे पूर्वी होऊन गेले, ते धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. अमरीश, या अमरीश राजाने एकादशीचं व्रत एवढं भयंकर कडक केलेलं होतं की अमरीश राजावरती स्वतः भगवान विष्णू खूप प्रसन्न राहायचे. तर हा राजा अमरीश जो आहे तो सुद्धा धर्मराजांच्या सभेचा सभासद आहे. नंतर अनरण्य, मुचुकुंद, नित्री, पृथू, ययाती, नहुष, दुष्यंत, शिबी, नल, नील, भरत, शंतनू, पांडू, सहस्रार्जुन,
एवढे सगळे पुण्यात्मा पुरुष, यशस्वी पुरुष, बहुश्रुत राजे धर्मराजाच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. आणि जेव्हा श्रोते हो हे असं पुण्य कमवलेले पुण्यात्मा पुरुष धर्मराजाच्या सभेमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते धर्मराज त्यांना आपल्या सिंहासनावरती बसवतात. स्वतः धर्मराज जसं ते त्या सभेमध्ये प्रवेश करतात, धर्मराज धावून जातात आणि त्यांना आपल्या हृदयाशी लावतात, त्यांना शाबासकी देतात की एवढ्या मायेरूपी या संसारामध्ये राहून सुद्धा तू मायेत आसक्त झाला नाहीस, केवढं पुण्य कमवणार तू, सुख देणाऱ्या धर्मराजाच्या सभेला प्राप्त केलेलं आहेस, म्हणून कौतुक करतात, खूप शाबासक्या देतात, कौतुक करतात. आणि आपल्या सोन्याच्या सिंहासनावरती एवढे मोठे धर्मराज त्या पुण्य पुरुषांना त्या ठिकाणी बसवतात. आणि एक सोन्याचं मोठं पात्र गंगाळ मागवलं जातं, त्याच्यामध्ये ते पुण्य पुरुष आपले चरण ठेवतात. धर्मराजांचे सेवक काल मृत्यू चरणांवरती पाणी टाकतात सुवर्णाच्या कमंडलूतनं, आणि धर्मराज त्यांचे चरण काय करतात? स्वच्छ खालून वरून धुवून काढतात. नंतर मखमली वस्त्राने त्यांचे चरण पुसले जातात, प्रक्षालन केले जातात. नंतर दोघं चरणांवरती छोट्या छोट्या स्वस्तिका सोन्याच्या काडीने काढल्या जातात. त्यावरती पुन्हा पुन्हा धर्मराज नतमस्तक प्रणाम करून हळदी कुंकू अक्षत पुष्प वाहून त्यांचं पूजन करतात, त्यांच्या हाताची पूजा करतात. आणि 100 प्रकारच्या वस्तूंनी त्यांना स्नान केलं जातं. मग दुधाने स्नान, दह्याने स्नान, मधाने स्नान, तुपाने स्नान, साखरेने स्नान, त्याच्यानंतर गरम पाण्याने स्नान, थंड पाण्याने स्नान, उटण्याने स्नान, अत्तराने स्नान, समुद्राच्या पाण्याने स्नान, असे अनेक प्रकारचे स्नान त्यांना ते यमराज स्वतः करवतात. त्यांची एवढी सेवा करतात. का बरं? पुण्य आहे. आणि बघा पाप करणाऱ्यांना कसं ओढत ओढत घेऊन जातात. तुम्ही ऐकलं ना कसं वैतरणा नदीमध्ये डुबवतात? तर हा फरक मनुष्याचा आहे की तो पाप आणि पुण्याचा फरक. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या मानसा, देवाला सार कळतैर. आणि अशा प्रकारे ही सगळी सेवा पूजा झाल्यानंतर मग धर्मराज सगळ्या सभासद गणांना उद्देशून काय म्हणतात? हे सभासद गणांनो, या ज्ञानी पुरुषांना प्रणाम करा. हे आपल्या यमलोकाचं भेदन करून ब्रह्मलोकाला प्राप्त करणार आहेत, म्हणून यांचं पूजन करा, यांचा आदर करा, यांचा सन्मान करा, यांना प्रणाम करा. एक एक मोठे मोठे धर्मात्मा पुण्यात्मा पुरुष आपल्याकडे येतात, आपल्या चरणावर नतमस्तक प्रणाम करतात, आपल्याला हे करतात, काय म्हणतो आपण त्याला, सन्मान करतात. त्यांच्याकडे असलेल्या भेटवस्तू आपल्याला देतात. आणि अशा प्रकारे मान सन्मान त्या ठिकाणी प्राप्त होतो. मग जेवढे दिवस आपल्याला तिथे राहायचं आहे तेवढे दिवस तिथं राहायचं, बाग बगीचांचं, फुलझाडांचं, सगळ्या सुखसुविधांचा आनंद घ्यायचा. आणि कल्पवृक्षांचा तर पुरेपूर उपयोग करून घ्यायचा. ज्या इच्छा इथे पूर्ण होत नाही कल्पवृक्षाजवळ जायचं, फक्त आपली कामं. तिथे काय कल्पवृक्ष म्हणजे जसे आपल्याकडे बाभळीचे झाडं असतात ना, तसे त्यांच्याकडे कल्पवृक्ष असतात. मनात इच्छा निर्माण झाली की लगेच त्वरित पूर्ण. पहिला मुद्दा ती सभा एवढी दैदिप्यमान रमणीय आहे की तिथे गेल्यानंतर मनुष्याच्या मनामधल्या इच्छांची तृप्ती तर त्या सभेमध्ये जाऊनच, त्या यमराजाच्या नगरात जाऊनच परिपूर्ण होऊन जाते. पण तरी पण जर काही इच्छा अपूर्ण राहिली तर ती पूर्ण करण्यासाठीच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत. तर श्रोते हो, अशा प्रकारे धर्मराज आपल्या सभासद गणांना उद्देशून सांगतात. आणि श्रोते हो, मनुष्य जन्माचा सदुपयोग करून मनुष्य सुखप्राप्त होणाऱ्या दैवत्वाला सुद्धा प्राप्त करू शकतो. म्हणजे श्रोते हो, हे जे मनुष्याचं जीवन आपल्याला मिळालेलं आहे की एवढं अनमोल आहे की या मनुष्य जन्माचा सदुपयोग करून आपण देवता बनू शकतो. वाल्मिक ऋषींचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती. वाल्मिक ऋषी अगोदर कोण होते हो? वाल्या कोळी होते. लोकांना मारायचे, त्यांचं द्रव्य हडप करायचे. आणि असे किती रांजण भरले होते म्हणे? 7 रांजण त्या काळात भरून टाकले होते. म्हणजे लोक किती मारले असतील याच्यावरनं विचार करा, बरोबर. आणि काय केलं? जेव्हा नारदांनी त्यांना सांगितलं की तू एवढं पाप केलेलं आहे, याचं तुला खूप भोगावं लागेल, मग काय कर, तुझी पत्नी पुत्र कोणी भोगणार नाही, पाप ज्याचं त्यालाच भोगावं लागतं, मग रामनामाचा जप कर. पण राम म्हणता येईल तेव्हा खरं ना, राम तर म्हणता येत नव्हतं. मग नारदांनी सांगितलं असं कर, तुला मरा मरा म्हणायची सवय आहे ना, तू मरा मराच म्हण, तू मरा मरा म्हटलं तरी तुझं कल्याण होईल. आणि त्या वाल्या कोळीने भगवंताचं नामसंकीर्तन करून आज सुख देणाऱ्या स्वर्गमोक्षाची प्राप्ती करून घेतली. आज त्यांना कोणी वाल्या कोळी म्हणेल का? वाल्मिक ऋषीच म्हणावं लागतं.
वाल्मिक रामायण त्यांनी लिहिलेलं आहे, अनेक प्रकारचे काव्य त्यांनी लिहिले. वाल्मिक अति दीन दुखी था बुरे काम में सदा लीन था. रे वाल्मिक अति दीन दुखी था बुरे काम में सदा लीन था. लिखी रामायण तैयार करी रामायण तैयार, लेकर नाम तेरा हो गए भव से पार, लेकर नाम तेरा. म्हणून श्रोते हो, या मनुष्य जन्माचा सदुपयोग करा. तुम्ही सुख देणाऱ्या दैवत्वाला प्राप्त करू शकाल, किंबहुना तुम्ही देव बनू शकाल. हे देव पण कधी काळी आपल्यासारखे मनुष्याच होते. मनुष्याचा जन्म तुम्हाला देव बनवू शकतो. आणि जर या मनुष्य जन्माचा सदुपयोग केला नाही तर याचा परिणाम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि जर त्या गर्भातल्या यातना पुन्हा आपल्याला भोगाव्या लागू नये असं वाटत असेल तर एक उपाय आहे. मग काय उपाय आहे? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पण मनुष्याकडनं त्या भज गोविंदम काही होत नाही. मग पुन्हा तेच चक्र चालू होतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. किती दुःख आहे श्रोते हो. पण तरी जन्माला आल्यानंतर मनुष्य पुन्हा या भगवंताच्या मायेमध्ये एवढा आसक्त होऊन जातो की पुन्हा त्या मायेमध्ये त्या प्रपंचामध्ये गुरफटून गेल्यानंतर छोटा असतो तर म्हणतो मोठा झाल्यावर भक्ती करेल, मोठा झाल्यावर म्हणतो प्रपंच करतो, थोडा मात्रा झाल्यावर भक्ती करेल, मात्रा झाल्यावर म्हणतो थांबा नातू पंतू सांभाळतो मग भक्ती करेल. आणि असं करता करताच आपल्या आयुचा क्षय होऊन जातो. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवनी कधी तुझन पूजिले यौवनी कधी. वार्धकी तनू होई जरजरा वार्धकी तनू होई जरजरा. हे दयानिधे देवा श्री गजानना. बाल्य खेळण्यात, तरुणपणा संसारात आणि म्हातारपणा नातूपंतू सांभाळण्यात. मग का मनुष्याची दुर्गती होणार नाही? या भगवंताने एवढा अनमोल शरीर एखाद्याला जर सांगितलं चल तुला 1 कोटी रुपये देतो, एक डोळाच मला देऊन दे, तू देईल का? तू म्हणे 1 कोटीने तू 10 कोटी दिले तरी नको. डोळे देऊन लाचाऱ्याचं जीवन कोण जगेल? चटणी भाकरी खाईल पण सन्मानाने मी जगेल. म्हणजे डोळे दिले कोणी? तिथे आई फिट करायला आली होती का पप्पा फिट करायला आले होते? देणार तो परमेश्वरच आहे ना. म्हणून त्या भगवंताचं जर आपण चिंतन केलं नाही, ते यमाचे दूत जेव्हा ते दक्षिण मार्गाने घेऊन जातात ना, ते कोडे मारतात. तो जीवात्मा सांगतो मी काहीच पाप केलं नाही, त्याला अजून कोडे मारतात. आणि मग ते यमाचे दूत सांगतात तू भगवंताची भक्ती का केली नाही? तुला पाप आणि पुण्य आम्ही विचारतच नाही, तू भगवंताची भक्ती का केली नाही म्हणून तुला इथे कोडे आम्ही मारतोय. म्हणून बंसी वाले तेरा शुक्रिया रे मुरली वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन में सब कुछ दिया. रे 2 रुपयाचा पेन कोणी सही करण्यासाठी दिला, पेन परत देताना त्याला थँक्यू बोलावं लागतं. बरोबर. ज्या भगवंताने खालून वरून अख्खं अनमोल असं शरीर देऊन दिलंय, कधीतरी त्या भगवंताला थँक्यू बोलण्याची मनात इच्छा निर्माण होते का? ती झाली पाहिजे. ती नाही झाली तर त्याला पनिशमेंट सांगितलेली आहे, शिक्षा सांगितलेली आहे. मग ती यमाचे दूत शिक्षा करतात की तू का भगवंताची भक्ती केली नाही. आणि जे भगवंताची भक्ती करत नाही ते शिक्षेला पात्र होतात. धर्मराज स्वतः आपल्या दूतांना सांगतात की तो भगवंताचा भक्त आहे. अशा सतशील पुण्यात्मा पुरुषाला तुम्ही स्वप्नात सुद्धा दृष्टांत देऊ नका. कारण त्या भगवंताचं मी स्वतः सुद्धा काय करतो? नामस्मरण करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मरताना माणूस म्हणतो राम नाम. जीवन काळात त्याला जीवन जगताना कळत नाही की राम नामच सत्य आहे. तेच भवसागरातनं तारून नेणार आहे. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या.
हरिनाम नहीं तो जीना क्या. श्रोतेहो, या कलियुगामध्ये एकच साधन आहे जे तुम्हाला या भवसागरातनं पण तारून नेऊ शकतं आणि स्वर्गमोक्षाची पण प्राप्ती करून देऊ शकतं. तुमच्या सगळ्या पापांमधनं, सगळ्या अपराधांमधनं तुम्हाला मुक्त करू शकतं. ते साधन म्हणजे एकच आहे, कलियुग केवल नामधारा. कलियुग केवल नामधारा. अरे सुमिरहु सुमिरहु नर उतरही पारा. जो संसाराच्या सागरात तरून जातो तो खऱ्या अर्थाने डुबून जातो, आणि जो भक्तीच्या सागरात डुबून जातो तो खऱ्या अर्थाने तरून जातो. म्हणून मनुष्याने या जीवनाचा सदुपयोग करून दैवत सुख देणाऱ्या, परम सुख देणाऱ्या दैवत्वाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. इथपर्यंत 14व्या अध्यायामध्ये गरुडजींना श्रीमन्नारायणांनी उपदेश केल्यानंतर गरुडजी विचारतायत, प्रभू हे स्वर्गाला गेले जे पुण्यपुरुष आहे, तुम्ही आता सगळं सांगितलं ना 14व्या अध्यायामध्ये स्वर्ग प्राप्त होतो वगैरे, हे पुन्हा या भूतलावर जन्माला येतं असं ऐकलंय म्हणे मी. गरुडजी म्हटले, असं ऐकलंय मी. श्रीमन्नारायण म्हटले, हो गरुडा, बरोबर आहे, तू जे ऐकलंय ते बरोबर आहे. त्याला स्वर्गाची प्राप्ती हो, नाही तर मोक्षाची प्राप्ती हो, त्याला पुन्हा जन्माला मात्र यावं लागतं. स्वर्ग किती दिवस भोगणार आहे? जोपर्यंत खिच्यामध्ये पैसे आहे तोपर्यंत. आपण अमेरिकेमध्ये जाऊन राहिलो, फिरलो, जेव्हा पैसे संपायला लागले तेव्हा आपण काय म्हटलो, नाही आता एरोप्लेनचं तिकीट बुक करा आणि पटकन आपल्या आपल्या घरी निघा. पैसे संपल्यानंतर तिकडेच थोडी मुक्कामी थांबणार आहेत. तसं यांचं पुण्य संपायला लागलं की स्वर्ग लोकातनं यांना पुन्हा या मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. मग त्यावेळेस हे काय करतात, हे लक्ष्मी संपन्न, वैभव संपन्न, सत्पात्री अशा माता पितांच्या घरी बालक रूपाने जन्म घेतात. जे माता पिता अतिशय उत्तम आचार विचारांचे असतात, नियमांचं पालन करणारे असतात, अशा माता पितांच्या पोटी जन्म घेतात. आणि श्रोते हो, हे स्वर्गातले पुण्यपुरुष जे आहेत ते पवित्र आचरण असलेल्या कुळातच जन्म घेतात, की ज्यांचं आचरण पवित्र आहे अशा कुळातच ते जन्म घेतात. आणि श्रोतेहो, श्रीमन्नारायण या ठिकाणी गरुडाला सांगतायत, गरुडा गर्भातून उत्पन्न धन्य पुत्र तोच जो माता पितांना अपार आनंद देतो. गरुडा, जर पुत्र माता पितांची आज्ञा ऐकणारा नसला, माता पितांना आनंद देणारा नसला, माता पितांचा पदोपदी पावलोपावली अपमान करणारा असला, तर अशा पुत्राची माता बनण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलंच चांगलं, असं श्रीमन्नारायण कोणाला सांगतायत? गरुडजींना सांगतायत. रे विष्णू भक्ता वाचो प्रसूत गरुडा, तिजहू न बंध्या उत्तम सत्य. जन्माला तो गोकर्णच आला पाहिजे. धुंदुककारी जन्माला आला तर धुंदुककारीने काय केलं? वडिलांना मारायचा, आईला मारायचा. एक दिवस ज्या मारायच्या त्रासाला कंटाळून त्या बिचाऱ्या माऊलीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करून घेतली. त्याच्या काही दिवसांनंतर वडिलांकडे पैसे मागितले मदिरा वगैरे प्राशन करण्यासाठी. वडिलांनी सांगितलं, अरे मी 80 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, तू तरुण पोरगा रुपया गमवत नाही, तुला किती दिवस पैसे पुरव? बरं, तू पैसे चांगल्या कामाला वापरत पण नाही, आणि आता चांगल्या कामाला वापर का वाईट कामाला वापर? माझ्याकडे पैसे नाहीच तर देऊ कुठून? एकच दिली. वडील तिथे सीताराम होऊन गेले. तोच धुंदुककारी पुढे प्रेत बनला होता. भागवताची सुरुवातच धुंदुककारीपासून आहे. म्हणून विष्णू भक्ता वाचोने प्रसूत तिजहू न बंध्या उत्तम सत्य. स्वर्गातले पुण्यपुरुष पवित्र आचरण करणाऱ्या माता पितांच्या घरामध्येच जन्म घेतात. आणि श्रोते हो, जेव्हा स्त्रीला ऋतुकाळ प्राप्त होतो त्या ऋतुकाळापासून साधारणतः 13 दिवसांच्या आतमध्ये जर कुठल्याही प्रकारचं दिवस, रात्र, संध्या, तिथीवार, नक्षत्र योग करणं आदी गोष्टी बघितल्या नाही गेल्या आणि पती पत्नी एकत्र आले पुत्रप्राप्तीसाठी, तर अशा वेळेला जास्तीत जास्त शक्यता असते की मलिन वृत्तीची संतान घरात जन्माला येईल. कारण त्या अशौच अवस्थेमध्ये, अशुद्ध अवस्थेमध्ये जी गर्भधारणा होते त्याच्यापासून मलिन वृत्तीची संतान जन्माला की माता पितांना सुख देत नाही. म्हणून श्रीमन्नारायण गरुडजींना सांगते, गरुडा, जर उत्तम पुत्र पाहिजे असेल ना तर 14व्या रात्रीपासून प्रयत्न करायला सुरुवात करावी. म्हणजे जर 14व्या रात्री 15व्या रात्री गर्भधारणा झाली तर उत्तम चारित्र्य संपन्न कन्या अथवा पुत्राची प्राप्ती होते. सुशीलम नातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दातृत्वं वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यता. भाग्यवान, धनवान, बुद्धिवान अशा उत्तम संतानाची प्राप्ती होते गरुडा. आणि जर त्याच्या अगोदर
पती पत्नी एकत्र आले आणि गर्भधारणा झालीच तर पुत्र कसा जन्माला येतो गरुडा माहिती तुला? उन्माता मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः अरे अदाता वंशदोषेन आत्मदोषे दरिद्रता. म्हणून गरुडा या नियमांचं माता पितांनी पालन हे करायला पाहिजे. 14व्या रात्री पुत्र उत्तम स्वर्गातील पुण्यपुरुषांची. आणि गरुडा हे जे पुण्यात्मा पुरुष असतात ना, हे जेव्हा घरामध्ये जन्माला येतात ना, यांच्या पुण्याच्या प्रतापाने हे वडिलांचं वैभव वाढवतात, नाव वाढवतात, यश वाढवतात, व्यापार वाढवतात, कीर्ती वाढवतात, पद वाढवतात, प्रतिष्ठा वाढवतात आणि हजारो प्रकारे त्या माता पितांकडे एवढी भरभराट व्हायला लागते की काडीची माडी बनायला गरुडा वेळ लागत नाही, कारण स्वर्गातनं जन्माला आलेले असतात. हे जन्माला निर्धन व्यक्तीच्या घरामध्ये आले तरी जेवण मात्र सोन्याच्या चमच्यानेच करतील गरुडा, कारण यांच्याकडे पुण्य तेवढं असतं. तर अशा प्रकारे हे सगळ्या सुखसुविधांचा इथे सुद्धा उपभोग घेतात म्हणे गरुडा आणि आपलं भाग्य वाढवतात, आपलं पुण्य वाढवतात. आणि ज्यावेळेला एखादे ज्योतिषी यांची जन्मपत्रिका बघतात तर उत्तम ज्योतिषी लगेच सांगतात की हा बाळ स्वर्गातनं जन्माला आला आहे. त्यांच्या त्या जन्मकुंडलीमध्ये सुद्धा त्याची चिन्ह असतात. मग सूर्य उच्च राशीला राहील, चंद्र उच्च राशीला राहील, मंगळ उच्च राशीला राहील, बुध उच्च राशीला राहील. एवढे ग्रह सामान्य व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये उच्चत्वाला जात नाही. आणि जर ग्रह नीच राशीमध्ये गेलेले असले तर ते ज्योतिषी पण समजून घेतात की अरे अकाळी गर्भधारणा झाली बरं का, नरकातला जीवात्मा या घरात जन्माला आलेला आहे. मध्ये सूर्य नीच राशीमध्ये, चंद्रमा नीच राशीमध्ये, मंगळ नीच राशीमध्ये, मध्ये नीच राशीमध्ये गेलेले ग्रह जे असतात ते हे दाखवून देत असतात की हा जन्माला कुठून म्हणजे स्वर्गातनं आला आहे की नरकातनं. आणि सामान्य पुरुषांच्या पत्रिकेमध्ये 1 किंवा 2च ग्रह उच्च किंवा नीच राशीमध्ये असतात, त्यापेक्षा जास्त ग्रह उच्च पण होत नाही आणि नीच पण होत नाही. तर अशा प्रकारे ग्रहांची स्थिती ही सांगून देते. आणि हे जे पुण्यात्मा पुरुष असतात ना मंडळी, श्रोते हो, हे पुण्यात्मा पुरुष थोडेसे मोठे व्हायला लागले ना की हे मायेमध्ये आसक्त होत नाही. हे खूप छोटे असताना त्यांच्यामध्ये विरक्तीचं बीज असतं आणि विरक्त राहतात. विरक्त राहून भगवंताची खूप भक्ती करतात आणि भगवंताची भक्ती करून आपल्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा दीपक प्रज्वलित करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात. नंतर मोठे गुरु बनतात, अनेक लोकांना गुरुमंत्राची दीक्षा देतात आणि अनेक लोकांचं उद्धार करतात, अनेक लोकांचं कल्याण, स्वतःचंही कल्याण करतात, माता पितांचंही कल्याण करतात आणि संपूर्ण समाजाचं कल्याण करतात. मग गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील ना, ज्ञानोबा माऊली असतील, ते जे संत पुरुष होऊन गेलेत सगळे, रामदास स्वामी असतील, हे सगळे स्वर्गातनं अशाच पद्धतीने ते अवतार घेतात, जन्माला येतात आणि भक्ती मार्गामध्ये प्रवेश करून स्वतः भक्ती मार्ग करून अनेक लोकांना भगवंताच्या भक्तीचा, भगवंताच्या नामाचा उपदेश करून अनेक लोकांना या भवसागरातनं तारून नेतात. तर अशा प्रकारे हे खूप छोटे असतानाच या संसाराला समजून घेतात की जसं अंधाऱ्यामध्ये दोरी पडलेली असते तिला आपण साफ साफ समजतो आणि जवळ जाऊन बघितलं की कळतं की ती नुसती दोरी आहे, तसं या प्रपंचामध्ये काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे त्यांना खूप लवकर कळायला लागून जातं. म्हणून ते या भगवंताच्या मायेमध्ये वशीभूत होत नाही, किंबहुना ते वशीभूत न होता अनेक लोकांचं पुढे कल्याण करतात. मनुष्य अग्नीपासून दूर गेला तर त्याला अग्नीची ऊब लागत नाही, तसं भगवंतापासून भक्त दूर गेला की त्याला भगवंताच्या भक्तीची गोडी लागत नाही. श्रीमान नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, जोपर्यंत मनुष्याला माझ्या भक्तीची गोडी लागत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होऊ शकत नाही. आणि त्याला माझ्या भक्तीची गोडी लागण्यासाठी त्याने एक तर गुरूंना शरण जायला पाहिजे, एक तर संतांना शरण जायला पाहिजे, एक तर माझ्या भक्तांना शरण जायला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याकडनं जर काही होत नसेल ना तर असे जे सत्पुरुष आहेत की ज्यांनी स्वतःचं जीवन भगवंताच्या भक्तीला वाहून घेतलेलं आहे, किमान जाऊन तुम्ही त्यांचा संग केला तरी सुद्धा त्यांच्या नुसत्या सोबतीने, त्यांच्या सोबत राहिल्याने, त्यांचा संग केल्यानेच मनुष्याला कल्याण त्या ठिकाणी मनुष्याचं होत असतं. जसं की बघा तुम्ही, गजेंद्र कोण होता तर भगवंताचा भक्त होता. समुद्रात पाय कोणी पकडला तर मगरमच्छ म्हणजे ग्राहकीने पाय पकडला. कोणाचा पाय पकडला? गजेंद्राचा म्हणजे भगवंताच्या भक्ताचा.
प्रभूंनी आल्यानंतर पहिले उद्धार कोणाचा केला? गजेंद्राचा केला की ग्राहकीचा केला? पहिला उद्धार केला ग्राहकीचा, नंतर गजेंद्राला काय दिला? मोक्ष दिला. गजने आधा नाम पुकारा, गरुड़ छोड़ के उसे उबारा, किया ग्राह संहार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. म्हणून या भवसागरातनं पार व्हायचं असेल तर अशा सत्पात्री लोकांचा संग करा, संतांचा संग करा, महात्म्यांचा, तपस्वींचा किंवा भगवंताच्या भक्तांचा काय करा? संग करा. कारण तुम्ही संग केला ना, आपोआप त्यांचे गुण तुम्ही आत्मसात करायला लागाल. संगत से गुण आत है, संगत से गुण जात, लोहा जरा जहाज में, पानी में उतराय कबीरा, पानी में उतराय. तर गरुडा, मनुष्याने अनमोल मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायला हवे. तर मनुष्याने मनुष्य जन्माचं सार्थक अशा प्रकारे संतांचा संग करून, भगवंताच्या कथा ऐकून, भगवंताची भक्ती करून, किंबहुना भगवत भक्तांची संगत करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. आणि मनुष्याने मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागायला पाहिजे. सोबत काहीही येत नाही. आपला व्यवहार आणि आपलं वागणं आणि आपलं बोलणंच सोबत येत असतं. तर श्रोते हो, या ठिकाणी 15वा अध्याय सुद्धा परिपूर्ण झाला. 15व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की स्वर्गाला गेलेले पुण्यपुरुष कशा घरात, कशा परिवारात जन्माला येतात, त्यांच्या संसाराकडे बघण्याची दृष्टी कशी असते, त्या संसारामध्ये अलिप्त होत नाही आणि अनेक लोकांचा काय करतात? उद्धार करतात. गौतम बुद्ध हे आत्ताचे बुद्ध नाही, अगोदरचे प्राचीन काळातले सिद्धार्थ गौतम बुद्ध जे होते, मोठा सम्राट राजा होता. त्या राजाच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. स्वर्गातनं त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करून त्या घरात त्यांनी काय केला? जन्म घेतला गौतम बुद्धांनी. आणि त्यांची कुंडली पायीसाठी हिमालयातनं खूप मोठे तपस्वी स्वतः पायी चालत घरापर्यंत गेले, त्या राजाच्या घरापर्यंत. जेव्हा त्या राजाने बघितलं, त्याने त्यांचं आगत स्वागत केलं, पुन्हा पुन्हा नमस्कार वगैरे केला, बसायची व्यवस्था वगैरे केली, त्यांना भोजन अन्न पाणी वगैरे विचारलं आणि शेवटी विनम्रतेने सांगितलं की महाराज, एक निरोप पाठवून दिला असता तर माझं पूर्ण सैन्य घेऊन मी तुमच्या दर्शनाला आलो असतो. अरे नद्या समुद्राला जाऊन मिळतात, आता उलटच घडलं, समुद्रच नदीला भेटण्यासाठी आला. असं काय माझं भाग्य पुण्य. अरे तुझ्या घरामध्ये बाळ जन्माला आलंय ना, ते स्वर्गातनं जन्माला आलेलं आहे. तुझ्या पत्रिकेत 2 योग आहेत. तो एक तर खूप मोठा सम्राट बनेल, तुझ्यासारखाच मोठा राजा बनेल, पण जर होरा चुकला तर त्याच्यासारखा संन्यासी या भूतलावरती होणार नाही. तो राजा म्हणे माझं बाळ संन्यासी बनेल. ते महर्षी म्हटले की अरे संन्यासी करून त्याची चेष्टा करू नको, त्याची गंमत करू नको. तो संन्यासी नाही, तो संन्यास्यांचा संन्यासी बनेल. एवढा परम संन्यास त्याच्याकडे राहील म्हणे. हो, एवढा तो पक्का राहील म्हणे संन्यासामध्ये. मग हे सगळं बोलणं वगैरे झालं. आता राजाच्या मनात तर भीती की एवढ्या मोठ्या संतांनी येऊन सांगितले, ज्यांची वाणी सत्य होऊ शकत नाही. बरं, 2 शक्यता आहे. तो सम्राट पण बनू शकतो, संन्यास पण घेऊ शकतो. मग काय करायचं म्हणे. तर त्याच्या रूममध्ये जे फुलं वगैरे असतील ते फुलं कोमेजण्याच्या आत त्या फुलांच्या कुंड्या उचलून बाहेर घेऊन जायचे आणि जे उमललेले फुलं आहे ते आणून ठेवायचे. आणि अशा प्रकारे त्याला एवढी त्याची काळजी की तू कधी म्हाताराच होणार नाही किंवा तू कधी आजारीच पडणार नाही. म्हणजे त्याचं वैराग्य जागृत व्हायला नाही पाहिजे म्हणून हे सगळं. त्याच्या जवळचे नौकर चाकर दास दासी असतील सगळे तरुण मंडळीच, म्हातारा माणूसच्या डोळ्यांना पण दिसू द्यायचा नाही. आणि असं किती वर्ष जपावं त्या राजाने? 29 वर्ष गौतम बुद्धांना जपलं की हा विरक्त व्हायला नको, याच्या मनामध्ये वैराग्य जागृत व्हायला नको. आणि एका सभेला संबोधित करण्यासाठी राजाने आपल्या मुलाला म्हणजे त्या गौतम बुद्धांना सांगितलं की तुम्ही जा त्या सभेला संबोधित करा आणि परत आपलं घरी घेऊन जा. तो जो सारथी होता ना, तो आपल्या मंत्रिमंडळातला सगळ्यात मोठा विद्वान हुशार मंत्री निवडला. त्याला सांगितलं की तू आज सारथीचं काम कर, कारण तुझ्यासोबत मी माझा पोरगा येतोय. आणि काय करशील? काहीच बोलायचं नाही, सरळ सभेपर्यंत घेऊन जायचा. सभेमध्ये ते संबोधन करतील तिथून घ्यायचं आणि घरी आणायचं. मध्ये काही बडबड करायची नाही. कुठे त्यांना असं म्हातारा व्यक्ती वगैरे असेल त्याच्याकडे लक्ष जाऊ द्यायचं नाही. तू बोलण्यामध्ये लक्ष तुझ्याकडे घेऊन घ्यायचं, कारण वैराग्य जागृत नको व्हायला. आणि नेमका योगायोग जसा रस्त्यावर निघाले, म्हातारा माणूस काठी टेकत चाललेला होता.
गौतम बुद्धाने बघितलं सारथीला विचारलं काय, काही नाही, वय झालं महाराज, तुमच्यासारखे तरुण होते, माझ्यासारखे तरुणपणात सगळेच मांड्या ठोकतात म्हणे, पण म्हातारा झाले की असं काठी टेकूनच चालावं लागतं बरं म्हणे. त्या म्हातारपणापुढे ताकद चालत नाही म्हणे मी पण म्हातारा होईल म्हणे. महाराज तुम्ही काय, मी पण म्हातारा होईल. म्हातारा होणं म्हणजे काही मोठं नाही महाराज. तुमचं आता 29 आहे, 5-7 वर्षात 35 उलट ते वर्षात कंबर दुखायला लागल, 60 येते, तोपर्यंत गुडघे बाहेर घेणार नाही. म्हातारा व्हायला काय काही मेहनत लागते का? घरी बसल्या बसल्या माणूस म्हातारा होता का? कष्ट करणारा म्हातारा होतो असं नाही म्हणे महाराज. हे शरीराची अवस्था आहे म्हणे. मग त्याने सांगितलं की बाल, कुमार, युवा, वृद्ध, आतुर, वृद्ध या शरीराच्या जिवंतपणेच्या अवस्था आहेत म्हणे. आणि मेल्यानंतर सांगू तुम्हाला पुढे काय होतं म्हणे. विष्ठा, कुरमी आणि भस्म अशा 9 अवस्थांचं विश्लेषण मंत्रीला सांगितलं होतं. जास्ती बडबड करू नको, काही सांगू नको. मंत्रीने सगळा इतिहास सांगून दिला मनुष्य जन्माचा. ते झालं. थोडंसं पुढे गेले. आरती येताना दिसलं. हे काय म्हणे झालं, हे म्हातारा आत्ता बघितला, त्याचे काही दिवस उलटले, हे असं घेऊन जातात म्हणे. पुढे पुढे काय म्हणे सांगितलं ना, भस्म जाऊन टाकता राखून जाते म्हणे. म्हणे पुढे म्हणे अरे तेवढी राक्त भोलेनाथ आपल्या अंगाला फासून घेतात ना म्हणे. म्हणे बघ या मनुष्य देहाचा आम्ही काय गर्व करून काय घमेंड करू, आज नाही तू उद्या राखच होणार आहे. ती एक मडकं भर निघणार आहे, तेवढी तर भोलेनाथ आपल्या शरीराला फासून घेतात. तर मी त्या सभेला संबोधित करून काय करू. ते विरक्त, ते वैराग्य जागृत झालं आणि तिथून गौतम बुद्ध मोठे संत बनले. गौतम बुद्ध तिथून मोठे संत बनले. तर अशा प्रकारे हे जे मोठे मोठे स्वर्गातले पुण्यपुरुष असतात ना, ते अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ते विरक्तीचं बीज हे जन्मापासूनच श्रोते हो असतं. आजच्या दिवसाला 2च अध्याय बघायचे आहेत ना. आता एकच बाकी. हां, तो उद्या घेऊन 16 का 17 वाक्य आता. 15 झाले, 16वा उद्या घेऊ. 16 आणि 17 दोन आहेत ना. 2. चल 2 मिनिटं आपण भगवंताचं नाम संकीर्तन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद